नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं दत्ता चोले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। लाडक्या बहिणी ज्या की प्रतीक्षित आहेत मागील 1 महिन्यापासून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। काल म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली मंत्रिमंडळाची आणि त्यामध्ये जी निधीची तरतूद आहे ती निधीची तरतूद ही करण्यात आलेली आहे। जवळपास 344 कोटी रुपये इतका निधी हा तरतूद करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या विभागातून मागवण्यात आलेला आहे आणि या लाडक्या बहिणीसाठी वितरणासाठी हा निधीची तरतूद केली आहे। त्यासोबतच GR ही निर्गमित करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की वाटप करण्याचे 4 टप्पे असतात, ज्यामध्ये की पहिलं पात्र लाभार्थी, त्यानंतर निधीची तरतूद, त्याच्यानंतर GR काढणे आणि ॲक्च्युअल वाटप। आता या 4 टप्प्यापैकी जवळपास 3 टप्पे हे कंप्लीट झालेले आहेत, पूर्ण झालेले आहेत आणि आता शेवटचा टप्पा म्हणजे तो वाटपाचा आहे। तो वाटपाचा कार्यक्रम कधी याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लवकरच येणाऱ्या 2 ते 3 दिवसात, जसं की मी मागील एक व्हिडिओ बनवला होता 1 सप्टेंबरला, त्यामध्ये सांगितलं होतं की लाडक्या बहिणीला 10 ते 15 तारखेच्या नंतरच पैसे मिळण्याची अपेक्षा आहे। तर त्याचप्रमाणे आता आपण अपेक्षा करू शकतो जवळपास 12 ते 13 तारखेच्या आसपास किंवा 15 तारखेच्या आसपास तुम्हाला निधीचं वितरण हे सुरू होणार आहे। ज्या कुणाचं KYC करायचं पेंडिंग असेल किंवा ज्यांचे कुणाचे बँकेचे खाते बदललेले असतील तर तुम्ही फक्त KYC आहे का एवढं तपासून घ्या। म्हणजेच काय तर आधारला बँक लिंक आहे का इतकंच तपासून घ्यायचं आहे आणि निश्चित राहायचं आहे। तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला हप्ता येणारच आहे। याच योजनेसंदर्भात जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल। सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।